नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मराठा समाजाला खरोखरच आरक्षण मिळू शकतं का? 52% अधिकचं आरक्षण मराठा समाजाला दिलं तर ते टिकेल का? मराठा समाजाचा ओबीसी मध्ये 83 क्रमांकावर किंवा 82 क्रमांकावर जो समावेश केलेला आहे त्यामधून आरक्षण देता येऊ शकतं का? आणि जर का आरक्षण देणं तेवढं सोपं नसेल तर मग सरकारनं 40 दिवस काय गोट्या खेळल्या का? या आणि इतर प्रश्नावर आपण पुढच्या 8 ते 10 मिनिटात चर्चा करणार आहोत. मंडळी, एक प्रश्न गेल्या दोन महिन्यापासून आमच्या मनामध्ये उपस्थित होतो आहे. मनोज जरांगे पाटील अत्यंत साधा, सरळ, गरीब असलेला मराठा गेल्या 2-3 वर्षापासून मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये जरांगे पाटील हे सक्रिय झाले आणि 17 दिवसाच्या उपोषणानंतर थेट उपोषण सोडायला म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अख्खं मंत्रिमंडळ त्यांच्या पायाशी लोळण घ्यायला आलं आणि त्यामुळं जरांगे पाटील रातोरात मराठ्यांचे हिरो झाले, मराठ्यांसाठी योद्धे झाले. आता मराठा समाजात नेतृत्व नाहीये का? शरद पवार असतील, अजित पवार असतील, नारायण राणे असतील, अशोक चव्हाण असतील, इतरही अनेक. प्रत्येक पक्षामध्ये मराठा समाजाचे नेते नाही आहेत का? आहेत. मग तरी मनोज जरांगेंच्या सभांना एवढा लाखोंचा जनसमुदाय कसं काय जमतोय? का प्रतिसाद मिळतोय? या समाजाच्या नेत्यांबद्दल कुठंतरी समाजामध्येच एक शंकेची पाल चुकचुकते आहे. त्यांच्याबद्दल, त्यांच्या हेतूबद्दल शंका आहे. कारण की यांनी मराठा समाजाचा फक्त सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी, स्वतःच्या राजकारणासाठी वापर केला हे आता उघडपणे बोललं जातंय आणि ते स्पष्ट देखील झालेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये मनोज जरांगेंसारखा एक माणूस उभा राहतो आणि तो सरकारच्या विरोधात एल्गार पुकारतो, सरकारला गुडघ्यावर आणतो आणि त्यामुळंच तो मराठा समाजाचा हिरो बनतो. पण 40 दिवस झाले या हिरोला आणि समाजाला सरकारनं झुलवत ठेवले. म्हणजे मनोज जरांगे यांनी उपोषण सोडताना असं सांगितलं होतं की मला 4 दिवसात आरक्षण पाहिजे. पण त्यावेळी गिरीश महाजनांसारखे मंत्री असतील किंवा इतरही मंत्री असतील, यांनी समजावून सांगितलं की हे 4 दिवसात होणारं काम नाहीये, त्यामुळं 1-2 महिन्याचा काळ लागेल. जरांगेंनी 1 महिन्याच्या ऐवजी 40 दिवसांचा वेळ दिला. बरं, आता त्याच्यानंतर या 40 दिवसात सरकारनं हालचाली केल्या नाहीत असं आहे का? तर सरकारनं माजी न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. ही समिती मराठवाड्याचा दौरा करते आहे. पण ही समिती सुद्धा, त्यांना सुद्धा मर्यादा आहेत. त्यांना सुद्धा कागदपत्र तपासताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. लोकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याकडे असलेले पुरावा जमा करावा लागणार आहेत आणि यासाठी वेळ लागतो. हा वेळ 1 महिन्याचा, 2 महिन्याचा, 3 महिन्याचा असं ठरवता येऊ शकत नाही. हा, तो अधिक लवकर व्हावा यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. पण गेल्या 40 दिवसात सरकारने काहीच केलं नाही असंही नाही. सरकारनं सरकारच्या वतीनं प्रयत्न केले. सरकारनं जरांगे पाटलांना समजून सांगण्याचा देखील प्रयत्न केला. जरांगे पाटलांची जी डेडलाईन आहे त्यामध्ये जरांगे पाटलांनी कुठल्याही पद्धतीनं आक्रमक आंदोलन करू नये यासाठी देखील सरकारकडून प्रयत्न होत आहेत. पण आज विजयादशमी निमित्त सरकार मराठ्यांना आरक्षणाची भेट देईल असं वाटलं होतं, पण तशा हालचाली दिसून येत नाही आणि ते एवढ्या सहजपणे शक्यही नाहीये. ही फॅक्ट आहे. ही जरांगे पाटलांनी देखील ओळखली पाहिजे, मराठा समाजाने देखील ओळखली पाहिजे की सरकार काही ना काहीतरी करायला तयार झालंय. गेल्या 40-50 वर्षापासूनचा हा भिजत पडलेला प्रश्न जर का सरकार तातडीनं नाही पण हळूहळू का होईना पण त्यावर पावलं उचलते, निर्णय घेण्याचा प्रयत्न करते, तर त्यांना सरकार म्हणून देखील अधिक वेळ द्यायला पाहिजे. पण आता 40 दिवसाची जी काही मुदत होती ती संपल्याचं आज फायनल झालेला आहे आणि त्यामुळं आता हा जरांगे पाटलांच्या इमेजचा प्रश्न बनलाय. जरांगे पाटलांनी देखील, त्यांना अपेक्षित नसेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येनं समाज आपल्या पाठीशी उभा राहील, समाज आपल्याला एवढं समर्थन करेल. त्यामुळेही कदाचित जरांगे पाटलांना आता या आंदोलनात त्यांची इच्छा असो किंवा नसो, हे आंदोलन पुढं रेटावं लागणार आहे, पुढं न्यावं लागणार आहे. पण
हे आंदोलन ते करणारच आहे. त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे. गावागावामध्ये त्यांनी राजकीय पुढाऱ्यांना बंदीचा इशारा दिलेला आहे. आणखी बरंच काही काही त्यांनी सांगितलेलं आहे. सरकार म्हणून आजपर्यंत सरकारनं केवळ कमिशन नेमणं किंवा कमिशननं दौरे करणं किंवा त्यांनी पुरावे गोळा करणं याच्या पलीकडं या मराठा समाजाचा असंतोष उद्रेक कमी व्हावा यासाठी फार काही केल्याचं दिसून येत नाही. आणि त्यामुळंच मराठा समाजाला झुलवत ठेवण्याचं काम किंवा मनोज जरांगे यांना केवळ खेळवत ठेवण्याचं काम या सरकारनं केलं असल्याचं आज तरी प्रथम दूरदर्शनी दिसून येते. मग आता समाज जर का आक्रमक झाला, समाजानं जर का उग्र भूमिका घेतली तर त्याची जबाबदारी कुणाची? तर एक असाही सूर निघतोय की आता या आंदोलनामध्ये किंवा मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि त्यामुळंच माजी मंत्री रामदास कदम असतील किंवा केंद्रीय मंत्री नारायण राणे असतील यांनी थेटपणे मनोज जरांगे यांना विरोध करत मराठा आरक्षणाच्या बाबतीत एक वेगळी भूमिका मांडली आहे. म्हणजेच इथून पुढं सरकार हा प्रश्न चर्चेनं सोडवण्याच्या ऐवजी या समाजामध्ये, या समाजातील नेत्यांमध्ये भांडणतंटे लावून आपसात वाद निर्माण करून हा प्रश्न पुन्हा एकदा भिजत ठेवणार असं आज तरी दिसून येते. आणि त्यामुळंच मनोज जरांगेंनी उपोषण करावं का? तर निश्चितपणे करावं. गावकऱ्यांनी प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावानं पुढाऱ्यांना बंदी करावी का? हा त्यांचा प्रश्न आहे. पण एक कुठंतरी अशी मुवमेंट असायला पाहिजे किंवा अशी 2 पावलं पुढं किंवा मागं जाण्याची भूमिका घेतली पाहिजे की सरकार जर का चर्चेला तयार असेल तर सरकारला वेळ सुद्धा दिला पाहिजे आणि तो वेळ पुरेसा दिला पाहिजे. 2-4 दिवसाचा थातूरमातूर उगाच आता माझ्या इब्रतीचा प्रश्न आहे, मी तुम्हाला वेळ दिला होता असं म्हणून जरांगे पाटलांना सुद्धा चालणार नाही. आणि सरकारला सुद्धा प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी समाजातील नेत्यांमध्ये भांडणं लावून तोडफोडीचं राजकारण करून जमणार नाही. हे दोघांनीही लक्षात ठेवावं. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा पुन्हा एकदा मराठा समाज उग्र जर का झाला तर त्याचा फटका महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला बसेल आणि त्याची काळजी किंवा त्याची जबाबदारी ही सरकारची असेल.